नमस्कार मित्रांनो, हा आता व्हिडिओमध्ये जो दगड दिसतोय याची माहिती मी जरा तुम्हाला आत्ता देतोय. आपण भारतीय आत्ता नुकतेच पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून उभरून बाहेर येत आहोत आणि दहशतवादाविरुद्ध लढणारा कोणीही व्यक्ती, मग तो पोलीस असू दे, एखादा सैनिक किंवा सामान्य माणूस, हे सगळेच आपल्यासाठी हिरो आहेत. तर अशाच एका फार वाईट अशा दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या 40 हिरोंना आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही पेनसिल्व्हेनिया राज्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. जो आत्ता मी जो दगड दाखवला तिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचा प्रत्येक राष्ट्राध्यक्ष येतो. To assist passengers on their journey that morning. One of those flight attendants that morning was 38-year-old Sandy Waugh Bradshaw. Sandy by 2001 had been a flight attendant for 11 years. तर ते 40 हुतात्मे ज्यांच्याबद्दल आता मी बोललो ते हे आहेत 9/11 अटॅकमध्ये जे चौथं विमान या पेनसिल्व्हेनिया राज्यातील जंगलामध्ये पडलं, त्या विमानातील हे 40 प्रवासी. या हल्ल्यामध्ये या विमानामध्ये एकूण 44 लोक मारले गेले होते. बाकीचे 4 म्हणजे ते जे इस्लामिक दहशतवादी होते. तर 9/11मध्ये जो काही 4 विमानांचा दहशतवादी हल्ला अल कायदाकडून घडवण्यात आला होता त्याच्याबद्दल बरंच ऐकून झालेलं आहे. पण हे विमान खास आहे कारण या 40 लोकांनी जर या दहशतवाद्यांना तोंड दिलं नसतं, प्रतिकार केला नसता, तर कदाचित ते विमान वॉशिंग्टन DC कुठल्या तरी महत्त्वाच्या अजून एका इमारतीवरती किंवा त्या शहरावरती जाऊन धडकलं असतं आणि होणारं नुकसान अजून फार मोठं झालं असतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे 40 लोक, मग ते कुठल्याही देशाचे नागरिक असो, हे माझ्या दृष्टीने हिरोज आहेत. इथे हा स्मारकाच्या इथे हा एक बोर्ड आत्ता मी बघितला, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की इन द कॉकपिट इफ वी डोंट वी विल डाय. खरं तर या सर्व लोकांना कळून चुकलं होतं की आपण मारले जाणार आहोत. त्याचं कारण असं की हे विमानात बसल्यानंतर यांना फोन कॉल्स आले की न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती एक विमान जाऊन धडकलेलं आहे आणि हा दहशतवादी हल्ला आहे. आणि यांचं हे फ्लाईट 93 विमान उडाल्यानंतर काही मिनिटातच हायजॅकर्सनी त्यांचे जे काही उद्दिष्ट आहे ते क्लिअर सांगितलं त्यांना की हे विमानसुद्धा हायजॅक झालेलं आहे आणि तुम्ही सर्व लोक मरणार आहेत. तर या विमानातले जे काही फ्लाईट अटेंडंट होते, क्र्यू 7 लोक होते ते, आणि बाकीचे 33 प्रवासी, या सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन असं ठरवलं की आता यांना लढा द्यायचाच आहे. कारण कुठल्याही परिस्थितीत हे विमान कुठे ना कुठे जाऊन धडकणार आहे आणि त्यापेक्षा असंच मरण्यापेक्षा लढा देऊन मेलेलं कधीही चांगलं, असं त्यांनी ठरवलं. आणि त्यामुळे हे विमान न्यू जर्सीवरून उडालं, पश्चिमेकडे ओहायो राज्यापर्यंत आलं आणि तिथे मग त्यांनी जो काही लढा चालू केला या प्रवाशांनी त्या 4 दहशतवाद्यांविरुद्ध, त्यानंतर ते विमान पुन्हा युटर्न घेऊन, म्हणजे ओहायोच्या आकाशातून युटर्न घेऊन पुन्हा मागे पूर्वेकडे वॉशिंग्टनच्या दिशेने ते निघालं होतं. आणि तो प्लॅन काही त्यांचा सक्सेसफुल झाला नाही आणि पेनसिल्व्हेनियामधल्या या ठिकाणी शँक्सविल नावाचं एक गाव आहे, या ठिकाणी या जंगलामध्ये हे विमान शेवटी खाली पडलं. आणि ज्या ठिकाणी हे विमान पडलं तिथे तो एक मोठा दगड जो मी मगाशी दाखवला, तो दगड स्मारकाच्या रूपामध्ये तिथे ठेवलेला आहे. त्या दगडापाशी जाण्यासाठी आणि त्याला स्पर्श करण्यासाठी आपल्याला परवानगी नाही आहे, पण या विमानामध्ये जे 40 लोक हुतात्मा झाले फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच तिथे जाण्यासाठी परवानगी आहे. तर या फ्लाईट 93 विमानातील 4ही दहशतवादी हे कट्टर इस्लामिक विचारांपासून प्रेरित होऊन अल कायदा या संघटनेमध्ये दहशतवादी म्हणून कार्यरत असणारे दहशतवादी होते. याच्यातला जो प्रमुख दहशतवादी होता या 4 पैकी एक, तो या विमानामध्ये एक फर्स्ट क्लास पॅसेंजर म्हणून आतमध्ये आला होता आणि तो एक लेबनीज मुस्लिम परिवारातील, अतिशय श्रीमंत परिवारातील मुलगा होता आणि तो एक पायलट होता. अर्थातच हे जे काही 4ही विमानं पडले त्या प्रत्येक विमानामध्ये एक दहशतवादी तरी हा पायलट होता, ज्याने त्या विमानावर ताबा घेऊन मग ते विमान त्या ठिकाणी धडकवलं. तर हा जो होता हा लेबनीज मुस्लिम, तर तो फर्स्ट क्लास प्रवासी होता, त्याने याचा ताबा घेतला आणि त्याचा पण प्लॅन असा होता की वॉशिंग्टन DC कुठल्या तरी ठिकाणी जाऊन ते विमान धडकवायचं. पण अर्थातच ते सक्सेसफुल झालं नाही आणि हे विमान या इथे शँक्सविलमध्ये या जंगलामध्ये धडकण्याच्या आधी काही सेकंदाआधीच तो जोरदार ओरडला अल्लाहू अकबर आणि ते विमान धडकलं. हे मी माझ्या मनाची स्टोरी नाही सांगत आहे, तर इथे जे काही फ्लाईट 93चं एक मेमोरियल स्मारक बनवलेलं आहे
तिथे आतमध्ये फोटोग्राफीला परवानगी नाही आहे. तिथे या गोष्टी विथ प्रूफ तिथे मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मेलेल्या लोकांचे काही कागदपत्र, काही वस्तू, विमानाचे काही अवशेष, अशा बऱ्याच गोष्टी तिथे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, त्या मेमोरियलमध्ये, त्या व्हिजिटर सेंटरमध्ये ओरिजिनल कॉल रेकॉर्डिंग्स तुम्ही ऐकू शकता. तिथे काही फोन लावलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जे असली ओरिजिनल जे काही कॉल रेकॉर्डिंग आहेत या फ्लाईट 93 मधल्या लोकांचे, ते तिथे ऐकता येतात. आणि मी खरंच सांगतो, अंगावर शहारे येतात ते ऐकून. त्याच्यामध्ये मोस्टली स्त्रियांचे कॉल्स आहेत. ज्या काही पॅसेंजर होत्या त्यांनी त्यांच्या घरी अगदी इमर्जन्सीमध्ये अर्जंटली काही कॉल्स केले आणि ते त्यांच्या घरच्यांशी बोलत आहेत की जसा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर अटॅक झाला तर तसाच अटॅक या विमानामार्फत घडवून येणार आहे आणि आता आम्ही मरणारच आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये, तर तुम्ही तुमची काळजी घ्या, असं त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला मिळत आहे. आणि खरंच सांगतो, ते प्रत्यक्ष कॉल तिथल्या फोनवरती ऐकण्यामध्ये जो त्रास मनाला जाणवतो ना, तो शब्दामध्ये सांगणं खूप अवघड आहे. हे सांगण्याचं कारण एक असं की हे जे काही 40 प्रवासी ज्या प्रकारे लढले, तर दहशतवादाला लढा देण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही. ही गोष्ट वारंवार सिद्ध होत असते. मेणबत्त्या लावून मोर्चे काढून काही होत नसतं. यांना प्रतिकार करून उत्तर देणं हा एकमेव उपाय आहे आणि याच्यामध्ये कुठलंही दुमत असता कामा नये. आणि मी झूम करून तिथलं ते व्हिजिटर सेंटर दाखवतो आहे, जिथे आतमध्ये जे काही सगळे कॉल रेकॉर्डिंग्स आहेत ते सगळं ऐकायला मिळतं. पण त्या लोकांना रडताना बघून भावना दाटून येतात. आणि हा एक प्रश्न आम्ही मित्र आपापसात विचारत होतो की अशा एखाद्या फ्लाईटमध्ये आपण असलो किंवा असतो तर काय केलं असतं. हा प्रश्न फार अवघड आहे, याचं उत्तर देणं खरंच अवघड आहे. पण या 40 लोकांनी जो काही लढा दिला त्याबद्दल आपण सर्व मानवजातीकडून त्यांना श्रद्धांजली. तर पुन्हा एकदा या सर्व 40 हुतात्म्यांना मी मनापासून श्रद्धांजली वाहतो आणि इथे हा व्हिडिओ थांबवतो आहे. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.